पुण्यात गणपती उत्सव साजरा होतोय आणि पुण्यात गणपती उत्सव साजरा होत असताना एक नाव खूप चर्चेत येतं, ते म्हणजे पुनीत बालन. आपल्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त उत्सव प्रमुख पुनीत बालन आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. मी मागच्या वर्षी सुद्धा तुमच्याशी बोललो होतो, तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता नवे प्रश्न घेऊन आलो आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे की 2019 पासून तुम्ही या ट्रस्ट सोबत जोडला गेलेला आहात. या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला काय दिसलं? या 6 वर्षाच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा जे प्रश्न होता की जेव्हा 2019ला जेव्हा मी इथे उत्सव प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली, ती आरती झाल्यानंतर एक वाद होता ह्या ट्रस्टमध्ये. म्हणजे समाजात अनेक लोक असतील ज्यांनी तिलक परिवार आणि भाऊ रंगारी परिवारामध्ये एक वाद निर्माण केला की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोण केली. याच्यावरनं एक वाद अनेक वर्षापासून सुरू होता. पण जेव्हा मी इथे नियुक्ती झाली, आरती झाल्यावर म्हणजे ह्याच ठिकाणी गणपतीची आरती केल्यानंतर मी पहिलं काम केला की जाऊन मुक्ताताई तिलक आणि शैलेश तिलक यांच्यासोबत भेटून त्यांना म्हटलं की उत्सव प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली आहे आणि जे पण आपसातला वाद आहे ते वाद मिटवायचं काम केला. वाद काय नेमका? वाद हे होता की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोण केली. लोकमान्य टिळकांनी नाही तर रंगारी भाऊ रंगारींनी केली का लोकमान्य टिळकांनी केली, याच्यावर ते वाद निर्माण झाला होता. पण हे नक्कीच आहे, जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली, मुक्ताताईंची शैलेशजी आज पण आहेत, आणि जे आमचं चर्चा झाली होती की आम्ही दोघांनी जी चर्चा केली हे केली की ते दोघं मित्र होते, तर वाद आपल्यात का. जेव्हा हेच मित्र होते आणि 1892ला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी केली, हे खरं आहे का, हे गव्हर्नमेंट रेकॉर्ड पण आहे. पण लोकमान्य टिळक तेव्हा सेलिब्रिटी होते, तर अधिक प्रसारक आणि अधिक संपादक हे दोघांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांचंही महत्व कमी नाही आहे, पण भाऊसाहेब रंगारींनी सार्वजनिकरित्या ऑन गव्हर्नमेंट रेकॉर्ड पहिल्यांदा सुरू केली सार्वजनिक गणपती. येस, ऑन गव्हर्नमेंट रेकॉर्ड GR आहे, त्याच्यावर आपल्याकडे आहे पुरावा, त्यांनी हे केली. आणि त्याच्यानंतर जे वाद आहे ते व्यवस्थित मिटला. 3 तारखेला 2019ला एक चित्रग्रंथ म्हणून आम्ही पुस्तक प्रकाशन केले होती, ज्याच्यात वेगवेगळे, तेव्हा अखंड हिंदुस्थान होता, त्या अखंड हिंदुस्थानमध्ये गणेशोत्सव कुठे कुठे बसला त्याचे आमच्याकडे ग्लास फिल्म्स भेटले होते, तर त्याचे चित्र होते. ते चित्रग्रंथ आपण त्या टाइमला लॉन्च केला होता. MS बिट्टा होते त्यांच्या हस्ते, आणि त्या कार्यक्रमाला मुक्ताताई आले आणि मुक्ताताईंनी सांगितलं की आमच्यात कुठलाही वाद नाहीये. जे इतर मंडळी आहे ज्यांना खतपाणी वादाचं टाकायचं होतं, त्यांना आम्ही क्लिअर निरोप देतो की हे जे दोघं मित्र होते, ह्या दोघांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, एक अधिक संपादक आणि अधिक प्रसारक म्हणून. या गेल्या 6 वर्षात पुणेकरांना काय दिसलंय माहिती आहे? पुणेकरांना हे दिसलंय की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गणपती हा ज्या पद्धतीनं उत्सवात साजरा होतोय, एक लक्षणीय ठिकाण बनलेलं आहे गणपती काळातलं. आणि त्याचबरोबर ज्या ॲक्टिव्हिटीज, उपक्रम हे तुमच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत, त्यात एक वेगळंपण आलं आहे. हे जे वेगळे उपक्रम सुरू केले, यामागे थॉट प्रोसेस काय? नाही, थॉट प्रोसेस बघा, 2019ला गणेशोत्सवात माझी भाऊ रंगारीला नियुक्ती झाली. 2021 हे वेगळा गणेशोत्सव होता, कोविडचा काळाचा गणेशोत्सव. पण भाविकांनी भाविक बाहेर यायला नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं, हिंदुस्थानातला पहिला सांस्कृतिक महोत्सव, ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव, वेगवेगळे आर्टिस्ट जे असतील त्या कोविडच्या काळात, म्हणजे शंकर महादेवांपासून कैलाश खेरपर्यंत असे आर्टिस्टला घेऊन 10 दिवसाचा मनोरंजनचा कार्यक्रम हे यूट्यूब असेल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला, आणि बाप्पाची दर्शन हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. मला आठवत आहे तुम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली सुद्धा लाईव्ह केल्यात. मैफिली पण लाईव्ह केले ह्या 2 वर्षात. तर ते केली. मग ह्या 6 वर्षात तुम्ही मला विचारलं तर ऐच्छिक अभिषेक ही संकल्पना आपण 2 वर्षापासून, मागच्या वर्षांनी ह्या वर्षापासून सुरू केली. ह्या ऐच्छिक अभिषेक म्हणजे काय, जे पण अभिषेकसाठी येतील, अभिषेक करण्यासाठी किंवा त्या लाभ घेण्यासाठी, त्यांनी फक्त प्रसाद आणायचा, बाकी सगळी ट्रस्ट उपलब्ध करेल. मागच्या वर्षी मी सांगेल आशिषजी की ह्या 8 दिवसात 175 अभिषेक झाले आमच्याकडे. ह्या वर्षी ऑलरेडी ऑनलाईन सकाळी 5 ते 11 वाजता असती, 750 रजिस्ट्रेशन आहेत, आणि ऑफलाईन जे येतात ते येतातच. तर 1000 अभिषेक ह्या वर्षी होणार. अशा गोष्टी केल्या. 10 दिवस आरोग्य शिबिर असते, जे ब्लड टेस्ट असेल, हे असेल, फिजिओथेरपी असेल, हे 10 दिवस भक्तांसाठी मोफत असते. आपण जिथे आता बोलतो आहोत ते आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन. या भवनाला तुम्ही त्याचं नूतनीकरण केलं.
आणि ते नुसतंच नूतनीकरण केलं नाही, आपण बघतो आहोत अप्रतिम आहे. म्हणजे कोपरा न कोपरा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाचा हा बघण्यासारखा आहे की पुणं काय होतं, आणि आजही पुणं तसंच बघायचं असेल तर भाऊसाहेब रंगारी भवन बघा असं जर का कोणाला मी सांगितलं तर त्याला जुनं पुणं इथं दिसतंय. समोर या भवनाचं नूतनीकरण करावं, आणि नूतनीकरण नुसतंच करायचं नाही तर ते त्याचं जतवणूक किंवा जपणूक ही अधिक चांगली झाली पाहिजे, यासाठी काय प्रयत्न केले? नाही, प्रयत्न म्हणजे कसं होतं की ही जी भवन आहे ही याला एक ऐतिहासिक वारसा पण आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात इथूनच झाली. आणि ही जी नेमकं वाडा हे भाऊसाहेबांचं राहण्याचा वाडा नव्हता, घर नव्हता. हे ह्याला त्या काळात म्हणायचे की हे क्रांतिकारींचं माहेरघर आहे. म्हणजे जेवढे क्रांतिकारी आहेत, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, चाफेकर बंधू असतील, हे सगळे इथे राहिलेत. आणि असं आम्हाला वाटलं की ही भवन ऑलरेडी आहे, एवढी ऐतिहासिक ट्रस्ट आहे, ऐतिहासिक गोष्टी आहेत या भवनात, तर ह्याला रिस्टोर करायला पाहिजे, पण जुन्या पद्धतीनेच रिस्टोर करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आज जाऊ तुम्ही बघणार की सेंट्रलाइज लॉकिंग सिस्टम आहे, भुरारी मार्ग आहे, इथे अनेक गोष्टी आम्हाला सापडले. आणि त्याच्यातून आम्ही हे ठरवलं की ही रिस्टोरेशन करायला पाहिजे. चांगली आर्किटेक्ट आहे अर्चना देशमुख, जे हिस्टोरियन आर्किटेक्ट आहे, तिच्याकडनं आपण हे रिस्टोरेशन करून घेतला. आज ह्या भवनाला पण 165 वर्ष झालेत या वाड्याला. हे इथे लिहिलेलं आहे की भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हेच भाऊसाहेब रंगारी आहेत. हेच भाऊसाहेब रंगारी. आता तुम्ही बघा 1892 त्यांनी सुरुवात केली उत्सवाची. आज उत्सवाची मूर्ती जी आहे, म्हणजे जे मेन गणपतीची मूर्ती आहे, ती नेहमी आपण आशीर्वाद देणारी गणपतीची मूर्ती बघतो. हे एकमेव मूर्ती अशी आहे जी आक्रमक स्वरूपात आहे. म्हणजे जो गणपती आहे तो क्रांतिकारी आहे आणि राक्षसाचा वध करतो. राक्षस म्हणजे ब्रिटिश. आणि त्या काळात म्हणजे त्यांची विजन तुम्ही बघा की ती मूर्ती त्यांनी 134 वर्ष जुनी मूर्ती ती इको फ्रेंडली केली. सॉडस्ट, पेपरपल, त्यांची स्वतःची मूर्ती, म्हणजे भाऊसाहेब कसे दिसतात ह्याची त्यांची स्वतःची मूर्ती पण जी इथे भवनात आहे ती इको फ्रेंडली आहे. त्यांनी स्वतः बनवला आहे. याच्यात पिक्चर मध्ये बघितलं, हे तुम्ही पिक्चर पाहिला तर हा पहिली मिरवणुकीची 1892ची पहिली सार्वजनिक मिरवणूक. ह्याच्यात तुम्ही ब्रिटिशचे सोल्जर्स बघणार. ही जी रथ आहे ही सागवानचा रथ आहे. ह्या रथाला पण आज 134 वर्ष झाले. आजही पहिल्या दिवशी मिरवणुकीला आम्ही ही पारंपरिक रथच काढतो आणि कार्यकर्ते हे रथ ओढतात. हे भाऊसाहेबांची विल म्हणजे मृत्यूपत्र आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान केली आणि पंच नेमले की त्याचं वितरण कसं होतं, काम कसं होतं. त्यांचं खूप क्लिअर कट होता की विलमध्ये त्यांनी 2 गोष्टी लिहिले होते की त्यांच्यानंतर ही सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्या नावाने साजरा व्हावी. आणि दुसरी गोष्ट त्यांनी ह्या विलमध्ये अजून एक गोष्ट लिहिलं की जे जे त्यांचे तेव्हा प्रॉपर्टीज होते, जे उत्पन्न येईल हे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी खर्च व्हायला पाहिजे. आणि तिसरं, माझी कुठलीही जयंती, पुतळा किंवा हे काही साजरा करू नका, ह्या विलमध्ये आहे. जे मी म्हटलं की लोकमान्य टिळकांनी पण ते हे केलं. जेव्हा 1892ला त्यांनी सुरुवात केली गणेशोत्सवाची, 1893ला लोकमान्य टिळकांनी ही सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केली. त्याची केसरीत अग्रलेख लिहून कौतुक केला. आपण आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातच आहोत, अजून तळमजल्यावरच आहोत, आणखी आपल्याला 2 मजले वर जायचं आहे. तर मला पुन्हा एक प्रश्न असा पडतो की जेव्हा एखादी अशी घडामोड असते किंवा अशी घटना असते की ज्या घटनेमुळं आपण एका उपक्रमाशी जोडले जातो. तुम्ही 2019ला या उपक्रमाशी जोडला गेला, तेव्हा तुम्हाला माहिती होतं की एवढा मोठा ऐतिहासिक आणि पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा वारसा आपल्याला लाभतोय आणि त्याचं एक सेवा म्हणूया आपल्याकडनं घडते आहे, असं तेव्हा वाटलं होतं? मला एवढी माहिती होती की ट्रस्टची एक ऐतिहासिक वारसा आहे, पण एवढं मोठं आहे हे जेव्हा ट्रस्टमध्ये आल्यानंतर तेव्हा हे समजलं. आणि मला खरा आज अभिमान आहे की आमच्या लाडक्या बाप्पांनी माझी नियुक्ती इथे केली आणि ही वारसा जपण्याचं काम मी आणि आमचे सगळे स्नेही जे विश्वस्त आहे आम्ही करतोय. सर, एखाद्या वेळेस कसं असतं की ट्रस्ट असतो, पण एखादी व्यक्ती जोडली जाते आणि तो आपलं व्यवस्थापन कौशल्य सेवा म्हणून त्याला देतो, त्याचा परिणाम झाला? 100% परिणाम झाला. हे बघा, जेव्हा मी इथे ट्रस्टमध्ये मला नियुक्ती झाली आणि उत्सव प्रमुख होतो, काही वर्षानंतर मी विश्वस्त पण झालो.
पण मी एक रूल माझी कायम ठेवली, मी कधी या ट्रस्टचा अध्यक्ष होणार नाही. कारण माझ्याकडे वेगळी जबाबदारी पण आहेत, कामाची आहेत, हे पण एक उत्सव प्रमुख आणि विश्वस्त म्हणून जेवढी माझ्याकडनं मी मदत करू शकतो संस्थेला, संस्थेचं नाव कुठे खराब होणार नाही, कुठलाही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी आम्ही 6 वर्षात तुम्ही जपलाय. 100%. आता तुम्हीच उदाहरण घ्या की ह्या 6 वर्षात तुम्ही कधी भाऊ रंगारीचं नाव एवढं ऐकलं होतं का? म्हणजे वादात अडकलेलं ऐकलेलं नाहीये, हा, चांगल्या उपक्रमांसाठी ऐकलंय. चांगल्या उपक्रमासाठीच तुम्ही ऐकले. आणि आज अनेक भाविक, म्हणजे मी मागच्या वर्षीचं सांगतो, आम्ही गाभाऱ्यात काउंटिंग मशीन ठेवली. रस्त्यावरनं जायचं तर आम्ही करत नाही, पण मागच्या 10 दिवसात ह्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी 85 ते 90 लाख लोक आले. रोजच्या रोज काउंटिंग होतं. रोजच्या रोज ती मशीन आहे. ही अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ही अकाउंटेबिलिटी पाहिजे. कारण याच्यात मेन कसं आहे की जे भाविक पण येतो तो आज पुनीत बालन विश्वस्त आहे की उत्सव प्रमुख आहे याच्यासाठी येत नाही, तो भाऊ रंगारींसाठी येतो, तो त्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतो, ह्या भवन बघण्यासाठी येतो. तर आम्ही नेहमी हे काळजी घेतो की जो पण भाविक येईल, महिला असेल, लहान मुलं किंवा सिनियर सिटीजन असेल, कोण येईल, त्याची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. सर, आपण आता तळमजल्यावर आहोत, पण मला इथं काहीतरी दिसतंय. हे नेमकं काय म्हणजे कळत नाहीये. स्वातंत्र्य लढा लिहिलाय येस, आणि खाली काहीतरी हे काय एक गुप्त भूमिगत कक्ष असं म्हटलंय. ही म्हणजे हे भुयारी मार्ग होता. पुणे शहर लहान होता तेव्हा, शनिवारवाडा किंवा नदी पात्र जे म्हणतो आपण तेवढंच पुणे शहर होता. मी तुम्हाला आधी पण म्हणलं की हे क्रांतिकारींचं माहेरघर होता. इथे कधीही ब्रिटिशांची रेड झाली तर इथून एस्केप कसं व्हायचा त्याच्यासाठी त्यांनी हे अंडरग्राऊंड, तो पलायन मार्ग आहे. हे अंडरग्राऊंड टनल केला होता. तर ही एक मार्ग केला होता. अजून एक ह्याच्यात वैशिष्ट्य पाहिलं तर तुम्ही हे वाचलं तर इथेच लिहिले की भाऊ रंगारी अँड गणेश गोटवडेकर वर द 2 अदर मेंबर्स ऑफ तात्यास हे. भाऊ रंगारी हुज नेम वॉज भाऊ लक्ष्मण जावले was a Maratha whom the police considered extremely dangerous and troublesome man. म्हणजे त्या ब्रिटिश काळात भाऊसाहेबांकडे ऑफिशियल ब्रिटिशांकडनं गन लायसन्स होती. तर त्याच्यात लिहिलंय की हिज लायसन्स टू होल्ड आर्म्स in 1895 on account of his bad reputation he and Gotekar committed at Pune Session Court the riots were and they were charged. म्हणजे ते एकमेव होते की ज्यांचे लायसन्स त्यांनी कॅन्सल पण केला पण परत त्यांनी दिला. आणि त्या सगळ्या काही पिस्तुली आणि बंदुका सापडलेल्या आहेत इथे सापडले आणि त्या तुम्ही ठेवल्या आहेत नंतर. याच्यात मी तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य दाखवेल इकडे की जेव्हा रेड व्हायचे तर हे लोक असे दारांच्या मागे शस्त्र लपवून ठेवतो. हो, तर ही दोन्ही साईडला तुम्ही पाहिले तर इथे तेव्हाच दार आहे, तेच लाकूड आहे, सगळं ते लाकूड आहे. काही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळं आर्किओलॉजिकली जतन केलं आहे, पूर्ण आर्किओलॉजिकली जतन केली आहे. अच्छा, तुम्ही पाहिलं तर ही तेव्हाच दार आहे, याच्यात काही नवीन केलं नाहीये. जे ह्या साईडला पण ती एक्झाम्पल पाहिली तर असे ते शस्त्र ठेवण्यासाठी त्यांनी हे दार ठेवले होते. हे कपाटही तेव्हाच आहे, हे पण तेव्हाच आहे. हे त्यांचं सगळे पुस्तकं भाऊसाहेबांचे या कपाटात असायची. तर ही जी आहे ही एक खोली असायची. याची वैशिष्ट्य मी अशी जी तुम्हाला सांगतो, क्रांतिकारींची बैठक व्हायची. या आपण बसू दोघं, हा खाली बसू, इथे आपण क्रांतिकारी म्हणून बैठक केली. ओके, इथे ब्रिटिशांचं पेट्रोलिंग व्हायचं. बर, समोरचा दार आहे ती सेंट्रल लॉकिंग सिस्टम, मी तुम्हाला नंतर दाखवेल. इथे मीटिंग चालू आहे पण बाहेर माहिती नाही मीटिंग सुरू आहे. बर, पण जो माणूस येतो त्याला बरोबर माहिती आहे. आता ठीक आहे, रोडची लेवल वरती घेतली, त्या काळात रोडचा लेवल खाली असायचा. बरोबर आहे. तर क्रांतिकारींनी ब्रिटिश काय करतायत, रेड करतायत, ह्या खिडकीतून ते बघायचे. हो, तुम्ही ही जी खिडकी पाहिली तर याच्यातून त्यांना समजायचं की ब्रिटिशांची काय हालचाल सुरू आहे आणि काय. सर, आता आपण इथं बसलोय, तुम्ही सांगताय तुमच्या मागे एक रथ ठेवलाय, तो कशासाठी? मी तुम्हाला फोटो दाखवला होता, याच्यात पण ती फोटो बघा, पहिली फोटो बघा. हो 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 हो, 1892 ला ज्या रथात मिरवणूक, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि मिरवणूक सुरू झाली, ती रथ. तर ही जी रथ आहे ती तेव्हाचीच पारंपरिक रथ, 134 वर्षे जुनी रथ आहे, सागवानाची रथ आहे. ह्याला आपण बैलजोड लावायचो, पण मागच्या 2 वर्षापासून ट्रस्टचे सगळे विश्वस्त सभासद कार्यकर्त्यांनी हे निर्णय घेतला की हल्ली ह्या काल बदलतो तर मुख्य प्राण्यांना त्रास द्यायला नाही पाहिजे, आवाज आणि हे बैल बिथरतात,
म्हणून आम्ही 2 वर्षापासून बैलजोड बंद केला आहे. आणि ही रथ पहिल्या दिवशी आगमनला आम्ही वापरतो, आगमन सोहळ्याला, आणि कार्यकर्ते हे रथ ओढतात. बर आजही बाप्पा पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत ह्या पारंपरिक रथात विराजमान होतो आणि कार्यकर्ते मिरवणुकीत रथ ओढतात. आणि म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं आगमन या रथात होतं आगमन या रथात, आणि विसर्जनाला नाही. विसर्जनला आम्ही वेगळी एक रथ केली बर. त्याच्यात करतो, बर. पण आगमन ह्या रथात होतं. सर, आता ट्रस्टच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम चाललेले आहेत त्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की गेल्या वर्षापासून ऐच्छिक अभिषेक हो, अभिषेक तुम्ही करताय, तर तो एक उपक्रम आहे. आगामी काळात असे कोणते उपक्रम आहेत की जे तुम्हाला करावेसे वाटतात? प्लॅन केले होते पण ते अंमलात आणता आले नाही, आता पुढे ते अंमलात आणायचे आहेत? नाही, ह्या वर्षी आम्ही 2-3 प्लॅन केले. मोफत ॲम्ब्युलन्स जे म्हणतो, मोफत म्हणजे ॲम्ब्युलन्स म्हणजे फक्त ॲम्ब्युलन्स सेवा नाही, त्याच्यात आई चेकअप असेल, तर जिथे जिथे ग्रामीण दुर्गम भागात जे म्हणतो आपण, जिथे फॅसिलिटी नाही, ट्रस्टचे ॲम्ब्युलन्सेस तिकडे जातील, लोकांची मेडिकल चेकअप करतील. अनेक आपण मुलांना स्कॉलरशिप देतो. कमीत कमी माझ्या हिशोबाने एक 500 मुलं हे मागच्या 8-10 वर्षापासून आपण त्यांची दत्तक योजना केली आहे एज्युकेशनची, त्यांची काळजी घेतो. दुसरी आपली संस्कृती, आपली विचार, हिंदू संस्कृती, हिंदू सण याच्यात जे मनाचे श्लोक अशी स्पर्धा घेतो आपण. वेगवेगळ्या शाळांमध्ये मनाचे श्लोक म्हणजे लहान लहान मुलांना श्लोक यायला पाहिजे, मंत्र यायला पाहिजे, तर त्याचे आपण हे कॉम्पिटिशन्स घेतो. हे असे सगळे उपक्रम आपण करतोय. सर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन बघता बघता आपण तळमजल्यावरनं पहिल्या मजल्यावरती आलोय आणि या खोलीमध्ये आलोय, पण मला तो रथ अजूनही दिसतो आणि तो आता वरचा दर्शनी भाग दिसतोय. हो, ही तीच रथ आहे जे मी आधी पण म्हटलं, 134 वर्षी जुनी सागवान रथ. आजही ती रथला पूर्ण आपण रिस्टोर करतो. वर्षभर रथ तिथेच असतो. फक्त एकच दिवस तो रथ बाहेर येतो, तो आगमन मिरवणुकीला. आपला किती लाडका सुंदर बनवलेला आहे, त्या काळी 1892 किती सुंदर बनवलेला आहे. यस सर, या खोलीचं वैशिष्ट्य काय? या खोलीचं वैशिष्ट्य अशी आहे की ब्रिटिशांकडनं जे शस्त्र, ही सगळे क्रांतिकारी म्हणजे भाऊसाहेबांनी त्यांचे जेवढे सहकारी आहेत त्यांनी सगळी स्नॅच केली. आम्हाला जे खाली मंदिर आहे या देवघराच्या वरच्या जे स्लॅब आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं तर हे असे अनेक शस्त्र आम्हाला सापडले. हे आम्हाला आज नाही सापडले, हे 2014-15ला दसराची पूजा करताना, ही साफ करताना मंदिर ते हल्लं, तेव्हा आमचे सगळे जे जुने विश्वस्त होते त्यांना हे सगळं सापडलं. तुम्ही पाहिलं तर ही एक ईस्ट इंडिया कंपनीची ट्रंक आहे, ते लिहिलं पण आहे थॉमस विस्टर वेस्ट मॉन्स्टर मॅन्युफॅक्चरर. याच्या आत तुम्ही पाहिलं तर अनेक जे पिस्तल तिकडे आहेत किंवा हे बुलेट्स इथे आहेत, ही सगळ्या गोष्टी इथे सापडल्या आहेत. ईस्ट इंडिया कंपनीची आहे म्हणजे त्यांच्याकडनं लुटली. हे पूर्ण जेवढे शस्त्र आहेत हे ब्रिटिशांकडनं, हे भाऊसाहेब आणि त्यांचे जेवढे सहकारी असतील, वजनदार आहे, हो, क्रांतिकारी असतील, त्यांनी सगळे हे लुटले आहेत. तुम्ही इकडे पण पाहिले तर हे वेगवेगळे प्रकारचे जे पिस्तल आहेत किंवा तेव्हाच आपण म्हणू की कट्टे किंवा ब्रिटिशाचे, आणि प्रत्येकवर काही ना काहीतरी नक्षी आहेत. हो, ही रायफल्स आहेत आणि हे आम्ही व्हेरीफाय केले, हे सगळे कोल्ट रायफल्स आहेत. ते कंपनीकडनं पण आम्ही लिहून आमच्याकडे ते हे झालंय, कारण इथे कंपनी मॅन्युफॅक्चर्ड आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे. इथे क्लिअर कट दिलंय. फ्लिंटॉक आहे, हा, फ्लिंटॉक आहे, कोल्ट आहे, हे कोल्ट आहे. आणि हे सगळे 19th सेंचुरीचं इंटेग्रल पार्ट ऑफ द फ्रीडम स्ट्रगल होती ही. बरोबर आहे. हे वेपन्स, हे भाऊसाहेबांचं एकमेव वॉकिंग स्टिक आहे. हो 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 हो. अच्छा. मग इथे तुम्ही आले थोडे तर इकडे जे तलवारी असतील किंवा परत गन्स असतील, हे सगळे आहेत. ही 200 बुलेट आम्हाला इथे सापडले तेव्हाचे, ते पण आम्ही ठेवले. जिलेटिन आणि गन पावडर होते पण ती आम्ही हँडओव्हर केली. वैशिष्ट्य तुम्ही इथे पाहिलं तर इथे तुम्ही 3 लेअर बघणार, 1 2 3. मी एक एक लेअरचं सांगेन. ही जी गन आहे ही खूप स्पेशल आहे. ह्याच्यावर गोल्ड फिलिंग आहे आणि गोल्डनी त्याचं डिझाईन केलं आहे. हो, ही आजही फंक्शनल आहे गन्स. बरं, हे ऑलमोस्ट सगळे गन्स आजही फंक्शनल आहे. हो, चालतात. ही जी खालची बाग बघणार तुम्ही, जेव्हा आम्ही रिस्टोरेशन करत होतो
ही मागची जी वॉल आहे ह्या भवनाची मागची साईड ही अर्धी पडली होती. बर. तर ही पूर्ण पाडून आम्हाला नवीन करायचं होतं. तर जेव्हा आम्ही 2020-21ला जेव्हा ही रिस्टोरेशन करत होतो, ही जी गंज दिसत आहेत ही आम्हाला त्या भिंतीत सापडली. हो हो हो. म्हणजे म्हणजे दडल्या. अजून आम्ही काही इथे शोधलं तर सापडू शकतं. हो, सापडू शकते. तर ही त्या ह्या खोलीची वैशिष्ट्य आहे. पुनीतजी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारींच्या या भवनामध्ये फिरताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे भाऊसाहेब फक्त क्रांतिकारी नव्हते, तर इतर पुण्यातले जे त्यांचे सहकारी क्रांतिकारी होते त्या काळातले, त्या सर्वांना घेऊन ते इथे बसायचे किंवा इथेच कदाचित पुण्यातल्या अनेक घडामोडी त्याचं प्लॅनिंग इथं ठरलं असू शकतं. हो, 100%. तुम्ही पाहिलं ही जी रूम आहे ही सर्वात महत्त्वाची रूम ह्या भवनातली आहे. कारण तुम्ही इथे पाहिले अनेक जणांचे फोटो आहेत. परशुराम निकम असतील, बलवंत सातव असतील, दगडूशेठ हलवाई असतील, बालासाहेब नाथ असतील, दंताले असतील, तरोडे असतील, इथे पण हसबनीस मामा असतील, स्वतः भाऊ रंगारी, गोटावडेकर, खासगीवाले, पटवर्धन आणि भाऊसाहेबांचे मानसपुत्र काशीनाथ ठकुजी जाधव. तर ही रूमच ती रूम आहे जिथे हे सगळ्यांची बैठक झाली आणि 1892ला सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करायची, ब्रिटिशांच्या विरोधात लोक एकत्र यावं त्याच्यासाठी ही उत्सव सुरू करायची, त्याची मुहूर्त म्हणून ती ह्या रूम मधनं झाली. ही ती रूमची वैशिष्ट्य आहे. हो, म्हणजे इतकं मोठा वारसा या वास्तूला लाभलाय आणि आता गणपती उत्सवाच्या निमित्तानं हे सगळं पुनरुज्जीवित झालं आहे, हे लोकांपर्यंत चाललं आहे. अनेक गोष्टी अशा होत्या ज्या काळाच्या पडद्याआड ह्या दबल्या होत्या म्हणा किंवा विस्मरणात गेल्या होत्या, त्या आता तुमच्यामुळं म्हणणार नाही पण तुमच्यामुळं गती आली आणि खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत चालल्या आहेत. की पुण्यामध्ये जर का क्रांतिकारी एकत्र जमत होते, इथे तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात लढत होते, नेमकं पुणे हे शहर कसं तेव्हा होतं. कारण जसं तुम्ही सांगितलं की 1892च्या आधी इथेच पुण्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली, अधिवेशनं झाली आणि पुणे हे तेव्हा मुंबईपेक्षा जास्त क्रांतिकारी असं ते शहर होतं आणि त्याचा हा वारसा या भवनाला आहे. सर, माझा एक प्रश्न आणखी सुद्धा आहे की पुनीत बालन या ट्रस्टबरोबर जोडले गेले, गणेशोत्सव हा जोरात सुरू आहे आणि तुम्ही आज 6 वर्षापासून ज्या पद्धतीनं उपक्रम राबवताय, बरंच नाव होत आहे. वैयक्तिक स्तरावरती काय फायदा झाला, तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? नाही, वैयक्तिक स्तरावर काय फायद्याचं म्हणजे बदल काय झाला? मी फायदा तर आम्ही बघत नाही. मला वाटतं की मी या सामाजिक क्षेत्रात आहे आणि उत्सव जपण्याचं काम मी करतोय, हिंदू संस्कृती जपण्याचं काम मी करतोय, ते करत राहणार. आम्ही कधीही फायदा पाहिला नाही. माझ्या आईने जे आधी पण मी तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये, तिने एकच सांगितलंय की तू 1 रुपये कमवला 30% तू 30% गव्हर्नमेंटला भर, 40% खूप झाले स्वतःला जगण्यासाठी आणि राहिलेले 30% हे समाजात परत फेड कर. हीच ध्येय ठेवून आम्ही समाजात लाखो लोकांना शैक्षणिक मदत असेल, मेडिकल असेल, मंदिरांचं जीर्णोद्धार असेल, नवीन शाळा बांधायचं असेल, काश्मीरसारखे इथे भारतीय लष्करसोबत 15 स्कूल चालवणं असेल किंवा काश्मीरमध्ये गणेश उत्सव परत सुरू करण्याचं ध्येय असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि मुख्यतः आपली आपली संस्कृती जपण्याचं काम मी करतोय. सर, मी माझ्या 25 वर्षाच्या राजकीय पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये एक गोष्ट बघितली की सुरुवात ही समाजकार्यापासूनच होती आणि नंतर आपसुकच आग्रहानं म्हणा किंवा प्रेरणेनं म्हणा माणूस राजकारणात उतरतो. पुनीत बालन यांचं राजकीय पदार्पण कधी होईल? पुनीत बालन यांचं राजकीय पदार्पण कधी होऊ पण नाही शकत ना, होणार पण नाही. कारण मी समाजकारण करायला आलोय, मी समाजकारणच करणार. पण तुमच्यावर जबाबदारी टाकली गेली राजकीय तर? अजिबात नाही. मी तर सामाजिक कार्याला आलोय, मी फक्त सामाजिक कार्य करणार आहे. तरी सर, मला स्वतःला असं वाटतं की राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी यायला पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे आणि एखादा राजकीय पक्ष त्याला असं वाटत असेल की पुनीत बालन यांनी आमच्या पक्षासाठी सुद्धा काम करावं, त्यांच्यावर आम्ही योग्य ती जबाबदारी देऊ आणि तुम्हालाही नाही म्हणता नाही आलं तर अशा वेळेस काय? तेव्हा त्याचा मी कधी विचार केला नाही. मी
माझ्या मनात एकच किंवा माझ्या जे लाईफमध्ये मी एक ध्येय ठेवलं आहे की मी फक्त सामाजिक कार्य करेन आणि मी सामाजिक कार्य करतोय आणि करत राहील. यस, आणि तुम्हाला आशीर्वाद आहे गणपती बाप्पाचा हो. आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारींचा. आमचा गणपतीचा आक्रमक वालाच आहे. हो, हा, तो विघ्न क्रांतिकारी आहे, क्रांतिकारी बंडखोर आहे. तर ते क्रांतिकारी गणपतीचा आशीर्वाद आहे. हा. जो पण आमच्याशी चुकीचं वागेल, जसं त्यांनी ते हस्तदंत घेतलाय तर मी पण ते हस्तदंत घेऊन त्याचा कार्यक्रम व्यवस्थित वाजवणार. तुम्हाला खूप शुभेच्छा. Thank you. नाईस टॉकिंग टू यू. थँक्यू. थँक्यू.